सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 9 तारखेला वसुबारस आहे. तर वसुबारस दिवशी आपल्याला गाई आणि वासराची पूजा करावयाची असते. तर अश्विन मध्य द्वादशी, गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. तर या दिवशी आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव तिच्या पोटात आहेत अशी ही गाई आपण पूजायची असते. कारण ही गाई जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हासुद्धा कामधेनू रूपात बाहेर आली. तिला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जिनं स्वतः भगवान विष्णू, दत्त महाराज यांच्या पाठीमागे आपण हिला पाहत असतो. तर स्वतः भगवान श्रीकृष्णाने स्वतःला गोपाल, गाईचा मुलगा किंवा गोपाल असं म्हणून घेतलं. तसेच दत्त महाराजांच्या मागे जी कामधेनू आहे, जिच्या सर्व चरणात आहे सामावलेलं, अशा गाईचं पूजन करून आपल्याला आपल्या दीपावलीची, आपल्या मुख्य सणाची सुरुवात करायची असते. त्यामुळं आपल्या वसुबारस दिवशी आपल्याला गाईची आणि तिच्या पाडसाची पंचोपचार पूजा करायची आहे. आता पहिला प्रश्न तर, की ज्यांच्याकडे गाई आणि वासरू असतील त्यांनी आवर्जून आपल्या गाई वासरांची पूजा करा, आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी छोटीशी मूर्ती घेतलीत तरी चालेल आणि नाहीत घेतलीत तरी चालेल, मनोभावे तिचं पूजन केलं तरी चालेल. आता तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, तुमच्या घरात जर मूर्ती असेल तर आवर्जून त्या मूर्तीची पंचोपचार पूजा तुम्हाला करायची आहे. धूप दीप ओवाळायचा आहे, गूळ आणि गुळाचा व तुम्हाला डाळीचा नैवेद्य गाईला दाखवायचा आहे. चारा तुम्हाला जवळपास कुठं गाई असतील तर त्यांना दान करायचं आहे. कुठे गाईंचा गोठा वगैरे असेल तर तिथं तुम्हाला गाईला पुरेल 1-2 दिवसाचं तुमचं बजेट किती आहे त्याप्रमाणे तुम्ही गाईला, वासराला यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. ते पुण्याई खूप मोठे आहे. तुम्ही पूजन तर आवर्जून करा. घरात मूर्ती आणा, तिचं पाटावरती वसुबारस दिवशी ठेवून तिला पंचोपचारे, गंध, फूल, अक्षदा वहा, तिची पंचोपचारे पूजा करा. पण मला असं वाटतं की कितीही झालं तरीही समोर गाई आणि वासराची पूजा करणं हे भाग्यवंताचंच काम. आणि खरं आपण सगळेच भाग्यवंत आहोत, कारण की आपण भारतात जन्मलो, आपल्या रूढी परंपरा हे आपण जपत असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या जवळपास कुठेही गोठा असेल जिथं गायींचं पालन केलं जातं अशा ठिकाणी तुम्ही जा. तिथे त्यांना दान करा, वस्तू गायींना चारा दान करा, आणि त्यासाठी पैसे तुम्ही दान करू शकता. किंवा घरात तुम्हाला मूर्ती आणायची असेल तरीही आणू शकता. गाईची, वासराची मूर्ती ही घरात असणं खूप शुभ असतं. तर ती तुम्ही वसुबारस दिवशी त्या गाई आणि वासराची पूजा तुम्हाला करायची आहे. तर त्या गाई वासराची जेव्हा तुम्ही पूजा कराल, तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे ते सांगते. शिरोदार्णव संभुते सुरासुर नमस्कृते सर्वदेवमये मातृगृहानार्ध्य नमोस्तुते. म्हणजे क्षीरसागरातून जन्मलेल्या सुर असुरांना वंदनीय ठरलेल्या, जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते, आमचा पूजनाचा अर्ध्य घे, तुला माझा नमस्कार असो, असं मनोभावे गाईला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. आपल्या हिंदूंना अत्यंत पवित्र अशी गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली. गाय अमृताची नाभी, देवांचे पूजन करण्याचे साधन, रुद्रांची माता, वसूंची माता व आदित्याची बहीण असे ऋग्वेदात सांगितले आहे. आदिती या वैदिकींच्या परमपुण्य देवीला गाय म्हटले जाते, म्हणून देवांना गोजात म्हटले जाते. गाय प्रत्यक्ष आदिती आहे, म्हणून ती अवध्य आहे असे आवर्जून सांगितले जाते. आणि गायीच्या उत्पत्तीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. प्रजापतींनी प्राणीसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले. त्यांच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला, त्यातून गायीचा जन्म झाला असंही कथा आहे. गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले. ही सुरभीच गोवंशाची आदिती माता होय. सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले व त्रैलोक्याच्या वरचा लोक बहाल केला, तो म्हणजे गोलोक होय. सुरभी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात. ती एकदा इंद्राबरोबर श्रीकृष्णांकडे गेली असता कृष्णांची परशुराज्याविषयीची सदिच्छा पाहून तिने कृष्णाला गोलोकाचा अधिपती म्हणजे गोलोकीचा इंद्र अशी संज्ञा दिली. तसेच गायीच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. आपल्याला केंद्रामध्ये पंचगव्य उपलब्ध आहे. गुरुचरित्र ज्यांनी वाचलं आहे त्यात पंचगव्याची महती आहे. गायींपासून मिळणारे 5 तत्व म्हणजे गायीचे दूध, दही, तूप, शेण व गोमूत्र
याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक विकारांवर याचा उपयोग होतो. गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मीचा नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. म्हणून पहा, आपल्या जुन्या घरांच्या पुढे सडा टाकला जायचा. फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचे प्राशन केले तरी पातकांचा नाश होतो. मी अजून कितीतरी अशा वयस्कर महिला आहेत किंवा आजोबा आहेत की जे ताजं गोमूत्र जे गाईचं असतं ते प्राशन करतात. ते प्राशन केल्यामुळे कोणतेही पोटाचे विकार होत नाहीत. अशा आजी आहेत, मी स्वतः त्यांना कितीतरी वेळा भेटलेले आहे. अनेक आजारांवर गोमूत्र हे फायदा करून देतं किंवा आजार नाहीसे करण्याचे, त्यामुळे आजार नाहीसे अनेक होतात. जरी देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते. म्हणून यज्ञ मंडप, घर शेणाने सारवले जाते किंवा सारवले पाहिजे. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचगव्यामध्ये प्राशन म्हणजे पंचगव्याचे पोटात प्राशन केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही. म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना आपलं मन स्थिर राहत नाही, विचलित होतं. तेव्हा हे पंचगव्य जर आपण प्राशन केलं तर आपल्याला मन आपलं स्थिर होण्यास मदत होते. आणि पंचगव्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तींचा नाश होतो. तसेच कोणी करणी केली असेल तर त्यालाच ती परत जाते. कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असले तर कोणतीही वाईट शक्ती आपल्या जवळ देखील येऊ शकत नाही. या उलट त्या पिढीचा नाश होतो. गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीनं उशेचा किरण आहे. पुराणानुसार पापांचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूंजवळ जाऊन राहते. हे याचे प्रतीक आहे. पंचगव्य प्राशनम महापातकनाशनम असं म्हटलं जातं. त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही घरात गाई वासराच्या मूर्तीचं पूजन करा. यथाशक्ती त्या दिवशी गायींचं दान करा व आपली संस्कृती जपा. श्रीकृष्णाने देखील स्वतःला गोपाल म्हणवून घेतले आहे. ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते त्यात पंचगव्याची सेवा प्रथम दिली जाते. पंचगव्य म्हणजे अत्यंत शुभ आहे. त्यामुळे पंचगव्यांनी तुम्ही दररोज स्नान करा ही माझी विनंती. तसेच घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी धेनूची पूजा आवर्जून करा. कामधेनू जी आपली आई आहे गाय, वसू म्हणजे द्रव्य, धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणजे वसुबारस म्हणजे धनासाठी जेव्हा कामधेनूची मनोभावे सेवा केली जाते तेव्हा तुमच्या कोणत्याही इच्छा अपूर्ण राहत नाहीत असं म्हटलं जातं. त्यामुळे आवर्जून वसुबारशी दिवशी तुम्ही गाय आणि वासराच्या मूर्तीची किंवा स्वतः जिथे गाय वासरू असेल त्यांची यथाशक्ती पूजा करा. झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.